नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27 अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो. जनगणना 2026-27 अंतर्गत आपल्याला फायनल सबमिशन करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे चेक करून घ्यायच्या आहे. जसं काही आकडे आपल्याला जुळतात काय ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे बरीचशी माहिती असणार आहे जी आपल्याला संपूर्ण चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला फायनल सबमिशन करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला नेमके कोणकोणते आकडे आपल्याला तिथे जुळले पाहिजे हे मी आपल्याला सांगणार आहे. सोबतच मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती मी आपल्याला देणार आहे, ज्यामुळे आपलं बरंचसं टेन्शन जे आहे ते कमी होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27ची आणखी एक महत्त्वाची अपडेट आता आपण बघणार आहोत. फायनल सबमिशन करण्यापूर्वी हे आकडे जुळतात काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कोणती माहिती आपल्याला चेक करायची आहे, एका प्रपत्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती द्यायची आहे आणि आपलं संपूर्ण टेन्शन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी कमी करणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, आपलं जे HLO ॲप आहे, घर यादी व घरगणना ॲप, यामध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि बरंचसं मित्रांनो आपलं जे काम आहे हे जवळपास आता पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला फायनल सबमिशन करायचं आहे. तर त्या अगोदर मित्रांनो बरेचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जुळवायच्या आहे इथे किंवा त्या सर्व चेक करून घ्यायच्या आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ते सर्व आपल्याला सांगणार आहे नेमकं आपल्याला इथे काय करायचं आहे. तर बघा, मी माझ्या ॲपमध्ये आलेलो आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीचा सुरुवातीचा इंटरफेस दिसणार आहे. इथे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण सुरुवातीला मांडणीदर्शक नकाशानुसार इमारतीची अंदाजित इथे संख्या टाकलेली होती आणि खाली गणना घरांची अंदाजित संख्या टाकलेली होती. तर या दोन्ही संख्या ज्या होत्या त्या अंदाजित टाकलेल्या होत्या. आता आपलं संपूर्ण कार्य जे आहे मित्रांनो घरगणनेचं ते पूर्ण झालेलं असेल तर आता आपल्याला इथे परफेक्ट आकडा जो आहे तो टाकता येणार आहे. तर बघा, आता आपण अशा पद्धतीचं इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे मित्रांनो बघा, आता आपली सर्व माहिती जर झालेली असेल, जसं आता माझं सर्व झालेलं आहे, फायनल सबमिशन मला करायचं आहे, परंतु त्या अगोदर मला सर्व ज्या गोष्टी आहेत त्या चेक करून घेणे. तर बघा, माहिती अद्ययावत करा, यामध्ये आता काहीच नसणार आहे कारण सर्व इथं झालेलं आहे, कारण माहिती सर्व सिंक केलेली आहे. आता सारांश पहा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे असणार आहे आपलं. इथे सारांशमध्ये मित्रांनो आपल्याला जे काही आकडे दिसणार आहे ते आपल्याला चेक करून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. तर बघा, आता माझ्या ॲपमध्ये एकूण गणना घरे 237 दिसत आहे, एकूण सामान्य कुटुंबे 169 दिसत आहे आणि अनिवासी घरांची संख्या 48 दिसत आहे, हटवलेले 1 दिसत आहे, सिंक केलेले 244 दिसत आहे. तर मित्रांनो आपल्या बऱ्याचशा बांधवांचे खूप यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, मिसमॅच झालेला आहे आणि त्यामुळे आपले बरेचसे बांधव जे आहे ते टेन्शनमध्ये आलेले आहे. तर मित्रांनो मी आपल्याला थंबनेलमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आपलं टेन्शन कमी करण्यासाठी मी काही गोष्टी इथे सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, संपूर्ण देशामध्ये ही जी जनगणना आहे ही सुरू आहे आणि आपले जे बांधव आहे ते संपूर्ण इनामी इतबारे संपूर्ण ही जनगणना संपूर्ण उन्हामध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये आपली काहीही चूक नसणार आहे, कारण हे जे ॲप होतं HLO ॲप, यामध्ये काही त्रुटी होत्या मित्रांनो. त्रुटी म्हणजे अशा, इथे काही गोष्टी आपल्याला एडिट करता आल्या नाही. जसं सुरुवातीचे जे 3 होते, इमारत संख्या असेल, ओढ क्रमांक असेल किंवा गणनाघर क्रमांक असेल, तो आपल्याला सिंक केल्यानंतर एडिट करताच आला नाही किंवा एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर तो आपल्याला एडिट करता आला नाही आणि त्यामुळे बऱ्याच आपल्या बांधवांचे इथे मिसमॅच नंबर झालेले आहे. तर मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. आपण हे सर्व काम अगदी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. भलेही आपलं काही मिसमॅच झालेलं असेल, परंतु आपल्यातर्फे इथे कुठलंही घर वगैरे आपण सुटलेलं नाही किंवा सोडलेलं नाही आहे. संपूर्ण जे घरगणना आहे ते आपण पूर्ण केलेली आहे. फक्त इथे आकडे जे आहे ते मिसमॅच जर झालेले असेल तर त्याचं आपल्याला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. मित्रांनो मी आपल्याला पर्सनली सांगत आहे, मी आज आमच्या तहसील कार्यालयाला गेलेलो होतो आणि तिथे मित्रांनो जे आपले वरिष्ठ अधिकारी आहे या जनगणनेमध्ये, जसं आपले पर्यवेक्षक असतील किंवा त्यांच्या वरचे जे आहे चार्ज अधिकारी, त्यांच्याशी सुद्धा माझं सविस्तरपणे बोलणं झालेलं आहे. त्यांच्याकडे सुद्धा इथे त्यांच्या लेवलवरून सुद्धा इथे कुठलीही गोष्ट एडिट करता येत नाही आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं, सर जसं आहे तसं करून टाका, काही हरकत नाही, आपण सर्व काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तर मित्रांनो जर आपलं जर काही आकडे इथे मिसमॅच झालेले असतील, काही आकडे जर जुळत नसतील तर आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण काम पूर्ण केलेलं आहे, आपल्यातर्फे एकही घर सुटलेलं नाही आहे. त्यामुळे आपण सर्व जे आहे ते जसच्या तसं
फायनल सबमिट करून टाका. तर मित्रांनो बघा, फायनल सबमिशन कसं करायचं आहे ते मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच सांगणार आहे आणि आपल्याला एक प्रपत्रसुद्धा द्यायचं आहे, कशा पद्धतीचं असणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, हे जे आकडे आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक आकडा आपला जोडलेला पाहिजे. इथे एकूण गणना घरे जे आहे 237 जसे माझे दिसत आहे. सिंक केलेले भले 244 असतील, परंतु एकूण गणना घरे 237 आलेली आहे. तर मित्रांनो बघा, हा जो सारांश आहे यामध्ये शेवटचा जो घर असणार आहे ते 237 क्रमांकाचं तिथे असायला पाहिजे. तो आकडा आपला तिथे जुळायला पाहिजे. कारण मित्रांनो तिथे एडिट वगैरे करण्याची कुठलीही सुविधा वगैरे नव्हती. तर बघा, इथे ओढ क्रमांक 244, सिंक केलेले 244, ओढ क्रमांक 244 शेवटचं ते असणार आहे. आणि इथे गणनाघर क्रमांक जो आहे माझ्या याच्यातला 237 दिसत आहे, जो हा आहे. तर मित्रांनो हा आकडा आपला जुळायला पाहिजे. इमारत क्रमांक माझे 220 आलेले आहे आणि गणनाघर 237 आलेले आहे. शेवटचा आकडा हा आहे आणि इथे सुद्धा तो दिसत आहे. त्यामुळे आता एकूण सामान्य कुटुंबे आणि अनिवासी कुटुंब जे आहे त्याची तो जो आकडा आहे तो जुळणार नाही. 220 ते येणार नाही, कारण तिथे काही मिसमॅच झालेला आहे. तर याचा आपल्याला कुठलंही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही. आपण संपूर्ण गणनाघरे योग्यरित्या केलेले आहे, त्यामुळे इथे ते संपूर्ण येणार आहे. तर जर आपण एखादी आपलं मिसमॅच झालेलं असेल ना, जर आपण टेन्शनमध्ये आलेलं असेल, तर कुठल्याही पद्धतीचं मित्रांनो टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण सर्व काम अगदी व्यवस्थित केलेलं आहे. तर आता बघा, इथे हे जे 237 गणनाघरे आहे आणि इमारत क्रमांक 220 आहे. तर हे आपल्याला मित्रांनो हे जे असणार आहे सुरुवातीचं, यामध्ये जी अंदाजित संख्या टाकलेली आहे ते आता आपल्याला चेंज करून घ्यायची आहे. जसं मी आता इथे सुरुवातीला 215 टाकून घेतलेली होती अंदाजित आणि गणनाघरांची संख्या 230 टाकलेली होती. आता परफेक्ट आकडा माझ्याकडे आलेला आहे आणि तो मी इथे टाकून घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण ही जी माहिती असणार आहे हे चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, सिंक वगैरे झालेलं नसेल मित्रांनो, सिंक करण्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम वगैरे येत आहे, तर आपण ट्राय करत राहा. ह्या ॲपमध्येच मित्रांनो प्रॉब्लेम आहे. आपल्याकडून आपण कुठलीही कसर सोडलेली नाही. अगदी आपण व्यवस्थितपणे एवढ्या उन्हामध्ये जनगणनेचं काम पूर्ण केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण जसं आहे तसं आपण फायनल सबमिट करून टाका. तर मित्रांनो बघा, यासाठी एक प्रपत्रसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. जर आपल्याकडे मागितलेलं असेल तर आपल्याला द्यायचं आहे. कशा पद्धतीचं असणार आहे त्याचासुद्धा फॉर्मॅट मी आपल्याला लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी माझं स्वतःचं तयार केलेलं आहे. आमच्याकडे अजूनपर्यंत मागितलेलं नाही मित्रांनो, तरी पण मी तयार केलेलं आहे आपल्यासाठी. जर आपल्याकडे मागितलं तर आपल्याला ते अगदी सहजपणे देता येणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फायनल सबमिशन जे आहे हे पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. हे कशा पद्धतीने करायचं आहे, त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जनगणना 2026-27 अंतर्गत जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.